सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. यावर्षी माघी गणेश उत्सव म्हणजेच गणेश जयंती, गणपती बाप्पाचा जन्मदिवस यावर्षी 13 फेब्रुवारी 2024 मंगळवार अंगारक योग माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीला आलेला आहे. अतिशय शुभ दिवस, यालाच वरद चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते. या दिवशी तीळ टाकून सर्वांनी स्नान करायचे आहे. लक्षात घ्या, पांढरी तीळ आंघोळीच्या पाण्यात टाका आणि अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून आंघोळ करायची आहे. गणपती बाप्पाला सुद्धा तीळ टाकून अभिषेक घालायचा आहे. या दोन गोष्टी आपल्याला तीळ टाकून करायच्याच आहे. आपल्या स्वतःच्या पण आंघोळीच्या पाण्यात तीळ टाका आणि गणपती बाप्पाला अभिषेक घालाल त्यात सुद्धा पाण्यात थोडीशी चिमूटभर तीळ टाका आणि बाप्पाला अभिषेक घाला. जसे आपण भाद्रपदात गणेश स्थापना 10 दिवस पूजन करतो, त्याचप्रमाणे माघी गणपतीला सुद्धा काही जण आपल्या घरात किंवा मंडळात गणेशाची स्थापना करतात, पूजन करतात. या दिवशी संपूर्ण शिव कुटुंबाचे सुद्धा आपल्याला पूजन करायचे आहे. तुम्ही घरात तर गणपती बाप्पाचे पूजन करा, सर्व काही पंचोपचार पूजा करा आणि शिव मंदिरात जाऊन सुद्धा आपल्याला छानसा अभिषेक घालायचा आहे. शिवपिंडीवर अभिषेक घाला, बेलपत्र व्हा, पांढरी फुलं व्हा, गोडधोड नैवेद्य दाखवा आणि छानशी शिव कुटुंबाचे सुद्धा पूजन करायचे आहे. शिव, पार्वती, कार्तिकेय, नंदी. तुम्ही जर माघी गणपती घरात साजरा करत नसाल तरी पण प्रत्येकजण माघी गणपती आपल्या गणपती बाप्पाला घरात स्थापना करत नाही. आपण भाद्रपदात स्थापना करतो आपल्या घरात, पण तुम्ही करत असाल तर छानच आहे. नसल करत तुम्ही तर प्रत्येकाने आपल्या देव्हाऱ्यातील गणपती बाप्पाच्या मूर्तीला ह्या दिवशी पंचामृताने आंघोळ घाला, स्नान घाला, अभिषेक करा. त्याचबरोबर चांगल्या स्वच्छ पाण्यात थोडीशी पांढरी तीळ टाका आणि त्या तीळ मिश्रित पाण्याने सुद्धा गणपती बाप्पाला गणपतीच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक घालायचा आहे. ते अभिषेक घातलेले पाणी तुम्ही तीर्थस्वरूप आपल्या मुलांना पण द्या, स्वतः पण घ्यायचं आहे. त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून देवघरात स्थापना करा. स्थापना करताना आसन नक्की ठेवा, म्हणजे तांदळाची रास करा किंवा दुर्वांचे आसन करा आणि त्यावर आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे. कापसाचे वस्त्र, जानवे मूर्तीला घाला. नंतर शेंदूर, गंध, अक्षता वाहून दुर्वा, लाल फुलं अवश्य व्हायची आहे. एक का होईना जास्वंदाचं फूल बाप्पाला व्हायचंच आहे. तुम्ही दुर्वांची जुडी वाहताना तशीच व्हायची नाही, देवाला तशीच वाहू नका. आधी गणपती बाप्पाच्या चरणावर हळदी कुंकू व्हा आणि थोडंसं हळदी कुंकू आपल्याला दुर्वांच्या खालच्या बाजूला देठाला अर्पण करायचं आणि स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावायचं आणि मग दुर्वांची जुडी आपल्याला बाप्पाच्या चरणी व्हायची आहे. सौभाग्यवती स्त्रियांनी, लग्न झालेल्या पुरुषांनी दुर्वांची जुडी तशीच कधी व्हायची नाही. आधी हळदी कुंकवाचं बोटभर हळदी कुंकू त्या दुर्वांच्या जुडीला व्हायचं. कधी पण तुम्ही दुर्वांची जुडी कधी पण बाप्पाला अर्पण करा. मंगळवारी, संकष्ट चतुर्थी, अंगारक योग कधी पण दुर्वांच्या जुडीला हळदी कुंकू लावायचं आणि मगच बाप्पाला दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. देवांजवळ आपल्याला 3 हळकुंड ठेवायचे आहे. मनातील इच्छा बोलून घ्या आणि 3 हळकुंड आपल्याला देवांच्या चरणी ठेवून द्यायचे आहे. एखाद्या वाटीत ठेवलं तरीही चालेल. ते 3 हळकुंड आपल्याला 10 दिवस देवांजवळ तसेच राहू द्यायचे आहे. नंतर ते हळकुंड 10 दिवसानंतर 11व्या दिवशी पिवळ्या किंवा पांढऱ्या कपड्यात, स्वच्छ कपडा बघून घ्या, त्यात बांधून तिजोरीत नीट ठेवून द्या. खूप प्रभावी उपाय आहे. कायम तिजोरी पैशाने भरलेली राहील. पूर्ण तिजोरी भरेल असं मी म्हणत नाही, पण तुमच्या घरात धनधान्याची, पैशांची आर्थिक स्थिती तुमची मजबूत राहील, कशाची कमी राहणार नाही, हे मात्र मी सांगते. अगदीच कष्टाला तर पर्याय नसतो, कष्ट तर आपण करावेच लागतात, पण काही वेळा काय होतं ना, कष्ट करून सुद्धा फळ मिळत नाही आपल्याला. पण हा उपाय करून तुम्हाला तुमच्या कष्टाला भरभरून फळ मिळेल. आपल्या आर्थिक स्थिती खूप खूप बळकट होईल तुमची आणि तुमच्या घरात पैशांचा ओघ चालत येईल. करून बघा. तिजोरी कायम भरलेली राहील, म्हणजे तुमच्या कपाटात पैशांची कधीच कमतरता राहणार नाही. तर माघी गणेश जयंतीपासून म्हणजे चतुर्थीपासून ते चतुर्दशीपर्यंत सलग 10 दिवस आपल्याला 21 दुर्वांची जुडी घ्यायची आहे. तिला हळदी कुंकू व्हायचं, ती हातात घ्यायची.
किमान 11 वेळा. तुम्हाला 21 वेळा अथर्वशीर्ष बोलायचं असेल तुम्ही बोलू शकता. नाहीच कोणाला 21 वेळा 11 वेळा नाही बोलता आलं, किमान 1 वेळा तरी अथर्वशीर्ष बोलायचं, गणपती स्तोत्र बोलायचं आणि ती दुर्वांची जुडी हळदी कुंकू लावून बाप्पाच्या चरणी अर्पण करायची आहे. आता हा उपाय आपल्याला 10 दिवस सलग करायचा आहे. मंदिरात केला तुम्ही जाऊन उपाय तरीही चालेल. मंदिरात नाही जाता आलं तुम्हाला, 10 दिवस चतुर्थीपासून गणेश उत्सवापासून माघी गणेश उत्सव ते चतुर्दशीपर्यंत 10 दिवस सलग आपल्याला रोज दुर्वांची जुडी स्वतःच्या हाताने बनवायची आहे. तुम्हाला नाही वेळ मिळाला बाहेरून आणा, पण बाहेर नीट मोजलेल्या दुर्वा नसतात, नीट काढलेल्या नसतात, म्हणून हा उपाय आपण घरी करायचा आहे. दुर्वांची जुडी स्वतः बनवा आणि स्वतः छान दुर्वांची जुडी धुवून घ्या, हातात घ्या, आपले मंत्र बोला बाप्पाचा, अथर्वशीर्ष बोला, संकटनाशन स्तोत्र बोला आणि बाप्पाच्या चरणी रोज नित्य नियम 10 दिवस उपाय करायचा आहे. देवघरात बाप्पाला 10 दिवस हा उपाय करा. 10 दिवस नवीन जुडी तयार करा छान स्वतःच्या हातापासून आणि हा उपाय मनापासून करा. अथर्वशीर्ष येत नाही त्यांनी गणपती स्तोत्र पठण केलं तरीही चालेल, पण अथर्वशीर्ष का येत नाही? तुम्ही एखाद्या पोथीत बघा, पोथीतून वाचून बोललात तुम्ही तरीही चालेल. 10 दिवसात तुमचं अथर्वशीर्ष तोंडी पाठ होऊन जाईल. लहान मुलांना सुद्धा तुम्हाला अथर्वशीर्ष ह्या दिवसापासून शिकवायचं आहे. मुलांना सुद्धा अथर्वशीर्ष बोलायला लावा. आता आईने ह्या दिवशी काय करायचे? 13 फेब्रुवारी माघी गणेश उत्सवाच्याच दिवशी आईने हा उपाय करायचा आहे. 1.25 मूठ मूग घ्यायचे आहे. 1.25 मूठ, 1 मूठ घ्या, मूठ भरून मूग घ्या आणि थोडेसे आणखीन त्यात थोडेसे मूग वाढवा. अशी 1.25 मूठ मूग घ्यायचे आहे आणि तुमची इच्छा बोलून घ्या. माझ्या मुलाबाळांची खूप खूप प्रगती होऊ दे गणपती बाप्पा, तू बुद्धीचा देवता आहेस. माझ्या लेकरांची बुद्धी तेज होऊ दे, माझ्या मुलांना यश मिळू दे, प्रत्येक कामात प्रत्येक परीक्षेत यश मिळू दे, माझ्या मुलांची भरभरून प्रगती होऊ दे, माझ्या मुलांच्या यशामध्ये कुठलेच अडथळे येऊ देऊ नकोस, माझ्या मुलांचं सर्व काही चांगलं होऊ दे, असं बोलून आईने आपल्या मुलांच्या हातून ते मूग बाप्पाच्या चरणी अर्पण करायचे आहे. तुम्ही मंदिरात हा उपाय करायचा आहे किंवा एखादा तुमच्या इथं मंडळात गणपती बाप्पा बसलेला असेल, स्थापना झालेली असेल, तिथं सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. आता मुलं जवळ नसतील, तुमचे मुलं मोठे असतील, परगावी असतील, तर तुम्ही हा उपाय केला आईने तरीही चालेल. 1.25 मूठ मूग नीट घ्या, मूठ भरून घ्या आणि थोडेसे आणखीन मूग टाका त्यात, हिरवे मूग, आणि बाप्पाला अर्पण करा. तुमची जी इच्छा असेल ती बोलून घ्या आणि आपल्या लेकरांच्या भवितव्यासाठी हा उपाय आईने करायचा आहे. वर्षातून एकदाच उपाय करता येईल तुम्हाला. अंगारक योग आलेला आहे. 1.25 मूठ बाप्पाच्या चरणी अर्पण करा. एखाद्या कागदात ठेवून आला तुम्ही तरीही चालेल. मनातील कुठलीच इच्छा तुमची अपूर्ण राहणार नाही. तुमच्या मुलाबाळांच्या लग्नात अडथळे येत असतील, मंगलदोष असतील, सर्व दूर होतील. ताण तणाव असेल तुमच्या घरात, वास्तुदोष असेल, पैशांविषयी काही अडचणी असतील, मुलांच्या विषयी तुम्हाला काही चिंता असतील, जीवनात कुठलीही अडचण असो दूर होईल. इच्छा असेल कुठली पण पूर्णच होईल. 1.25 मूठ न विसरता बाप्पाच्या चरणी अर्पण करा. सर्वांनी हा उपाय करा. आई म्हणजे जी मुलांच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावं मुलांनी, त्याच आईने नाही, प्रत्येक आईने हा उपाय करा. घरात महिलांनी केला तरी चालेल, महिलांना काही कारणास्तव नाही जमला, पुरुष मंडळींनी हा उपाय केला तरीही चालेल, आई वडिलांपैकी कोणीही उपाय केला तरीही चालेल. आता आई वडिलांना नाही जमलं, मुलांनी सुद्धा 1.25 मूठ हिरवे मूग बाप्पाच्या चरणी अर्पण केले. मुलं जर जवळ असतील तुमच्या, मुलांच्या हातूनच हा उपाय करून घ्या. मी म्हणेल बाप्पाचं त्या दिवशी अथर्वशीर्ष बोलून घ्या, मुलांकडून गणपती स्तोत्र बोलून घ्या, छानशी बाप्पाची पूजा करून घ्या. मुलांना सुद्धा 21 दुर्वांची जुडी बाप्पाला अर्पण करायला सांगा, लाल फूल अर्पण करायला सांगा. हा उपाय करताना लाल किंवा हिरव्या रंगाचे कपडे घाला. मुलांना सुद्धा या दिवशी लाल किंवा हिरव्या रंगाचे कपडे घालून हा उपाय करायला सांगा. मेष किंवा वृश्चिक या राशींच्या लोकांनी हा उपाय तर करायचाच आहे. 10 दिवस 21 दुर्वांची जुडी
आठवणीने बाप्पाला अर्पण करायची आहे. आणि ह्या दिवशी 1.25 मूठ मूग, हिरवे मूग बाप्पाच्या चरणी अर्पण करायचे आहे. मेष आणि वृश्चिक या राशींच्या लोकांनी तर हा उपाय करायचाच आहे. या दिवशी मोदक नैवेद्य दाखवा बाप्पाला. तीळ गुळाचे 11 किंवा 21 लाडू बाप्पाला अर्पण करायला विसरू नका. घरात बाप्पाला नैवेद्य दाखवला हा तरी चालेल, मंदिरात दाखवला तरी चालेल. घरात नैवेद्य दाखवला की नंतर प्रसाद म्हणून सगळे लाडू सर्वांनी प्रसाद म्हणून खाल्ला तरीही चालेल. या दिवशी आईने गोड नैवेद्य भातावर थोडंसं दूध टाका, त्यावर साखर टाका आणि तो नैवेद्य आपल्या गणपती बाप्पाला दाखवायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला गोड मोदक बाप्पाला दाखवायचे आहे. पेढे दाखवा, तुम्ही मोदक दाखवा, तुम्हाला लाडू दाखवायचे नैवेद्यामध्ये, तुम्ही जो नैवेद्य दाखवाल तो दाखवा. पण थोडासा त्याबरोबर गोड दूध भात साखरेचा नैवेद्य अवश्य दाखवा. आता संध्याकाळी महिलांनी आठवणीने अंगारक योग आलेला आहे. ह्या वर्षी असा योग पुन्हा येणार नाही आहे तुम्हाला. संध्याकाळी एक लहानशी खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. त्यावर तुम्हाला 4-5 लहान असतील कापूरवड्या जरा जास्त घ्या. त्या कापूरवड्या आपल्याला त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये जाळून संपूर्ण घरात फिरवायचं आहे. बाकी तुम्ही त्या कापरावर काही नाही जाळलं तरीही चालेल. खोबऱ्याच्या वाटीवर हा कापूर जाळायचा आहे. संपूर्ण घरात फिरवायचा आहे. माघी गणेश चतुर्थी ते चतुर्दशीपर्यंत रोज त्याच खोबऱ्याच्या वाटीवर संध्याकाळी आठवणीने कापूर जाळायचा आहे. कळालंच असेल माझ्या सर्व मैत्रिणींना. माघी गणेश चतुर्थी म्हणजे 13 तारखेपासून चतुर्दशीपर्यंत रोज 10 दिवस आपल्याला त्याच खोबऱ्याच्या वाटीमध्ये रोज 4-5 कापूरवड्या 2 जाळल्या तुम्ही चालेल रोज. पण माघी गणेश चतुर्थीला आपल्याला 4-5 वड्या त्यात जाळायच्या आहे आणि रोज तुम्ही 2-3 कापूरवड्या जाळल्या तरीही चालेल. चतुर्दशीपर्यंत 10 दिवस त्याच खोबऱ्याच्या वाटीमध्ये रोज न चुकता आठवणीने कापूर जाळायचा आहे. 10 दिवस बघा, करून बघा. दैवी चमत्कारिक अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. घरात तुमच्या नावाला सुद्धा नकारात्मकता उरणार नाही. सर्व काही तुमच्या मनासारखं चांगलंच होईल. गणपती बाप्पाची अखंड कृपा प्राप्ती हवी असेल तुम्हाला, बाप्पाचा आशीर्वाद हवा असेल तर ह्या दिवसापासून 10 दिवस त्याच खोबऱ्याच्या वाटीवर रोज कापूर जाळायला सुरुवात करा. 10 दिवसाच्या आत चांगला अनुभव येईल तुम्हाला. घरात कसलीच नकारात्मकता उरणार नाही. वास्तुदोषसुद्धा नावाला सुद्धा राहणार नाही. संपूर्ण घरात तो कापूर फिरवायचा. एखाद्या वाटीत ती वाटी ठेवून घ्या खोबऱ्याची आणि त्यावर रोज कापराच्या वड्या जाळायच्या आहे. 10 दिवस सलग हा उपाय करा. तुम्हाला बघा चांगला अनुभव येईल. तुम्हाला गणपती संकटनाशक स्तोत्र या दिवशी मुलांकडून अवश्य बोलून घ्यायचं आहे. 21 तांदूळ घ्यायचे, बाप्पाला अर्पण करा. त्या तांदळाला थोडीशी हळद कुंकू लावून घ्या आणि ते तांदूळ आपल्याला बाप्पाला अर्पण करायचे आहे. ते तांदूळ हातात घ्या. तुमची जी इच्छा असेल ती बोलून घ्या आणि बाप्पाला ते तांदूळ अर्पण करायचे आहे. तुम्हाला झालंच तर माघी गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजे 13 फेब्रुवारीच्या दिवशी 21 दुर्वांची एक जुडी हातात घेऊन 21 वेळा अथर्व शीर्ष बोलून घ्या. 20 वेळा अथर्व शीर्ष बोलून 21व्या वेळी अथर्व शीर्षासहित फलश्रुती बोलून 21 वेळा अथर्व शीर्ष बोलून ती आपली दुर्वांची जुडी हळद कुंकू लावून बाप्पाला अर्पण करा. तुमची मनातली कुठलीच इच्छा अपूर्ण ठेवणार नाही बाप्पा. अंगारक योगावर जर तुम्ही 21 दुर्वा 21 वेळा अथर्व शीर्ष बोलून अर्पण केल्या तर तुमच्या सर्व मनोकामना ताबडतोब पूर्ण होईल. करून बघा हा सुद्धा उपाय. 21 दुर्वांची जुडी आणि 21 तांदूळ सुद्धा बाप्पाला अर्पण करायचा आहे. आणि हिरव्या मुगाचा उपाय तर खूप छान आहे. 1.25 मूठ हिरवे मूग सर्वांनी बाप्पाला अर्पण करायचे आहे. खूपच प्रभावी अनुभवी उपाय आहेत हे. तुम्ही पण करा ह्या गणेश जयंतीला. आणि जे 10 दिवसाचे उपाय सांगितलेले आहे, एका खोबऱ्याच्या वाटीमध्ये कापूर वड्या आपल्याला 10 दिवस जाळायचे आहे आणि 21 दुर्वांची जुडीसुद्धा तुम्हाला हे 10 दिवस अथर्व शीर्ष बोलून बाप्पाला अर्पण करायचे आहे. हे सर्व उपाय तुम्ही करून बघा. खूप खूप छान उपाय आहेत हे. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. गणपती बाप्पाची अखंड कृपा प्राप्ती तुमच्यावर राहील.
व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सर्वांना शेअर करा, चॅनलला नक्की